पोहोचलो आम्ही आता शेगाव नगरीमध्ये. खरं तर खूप सारं थकले होतो आम्ही, तर खूप थकलो होतो. पण पिऊची एनर्जी एवढी सारी एनर्जी होती की ती खूप मस्त आणि एन्जॉय छान असा करत होती. 12:30 वाजले होते रात्रीचे, पण तिची एनर्जी कायम होती. तिच्यामध्ये थकवा असा बिलकुल नव्हता आला. रात्रीचा नाईट लुक होता, एवढा सुंदर असा दिसत होता. पण ती एवढं सारं एन्जॉय करत होती. तिला खूप खूप छान वाटत होतं, खूप हॅप्पी होती आणि डान्स करत होती. मम्मा मला झुमझुमवर डान्स करायचा, असं तसं चाललं होतं. मी तर खूप सारं थकून गेले होते, खूप थकवा येत होता, झोप पण येत होती. पण हिचं एवढं सारं एनर्जी बघून आम्ही पण तिला मस्त असं बघत होतो आणि ती छान असा डान्स करत होती. इथला लुक एवढा असा छान आणि सुंदर असा दिसत होता ना, की नाईटला 12:30 का 1 वाजलं तरी, रात्र पूर्ण गेली तरी इथून असं हलावंसं नव्हतं वाटत. खूप सुंदर असा लुक, शांत वातावरण आणि भक्तिमय असं ठिकाण झालेलं होतं. त्यानंतर सकाळी ना आम्ही उठलो आणि सकाळीचा प्रियूचा असा छान असा लुक झाला होता. येलो कलरचा फ्रॉक घातला होता आणि ती तयार झाली होती. खरं तर मंदिरामध्ये जाणार होतो दर्शनासाठी आणि ती पूर्णतः रेडी झालेली होती. मग आम्ही तिथून थेट मंदिरामध्ये पोहोचलो आणि तिच्या पप्पाच्या हाताला धरून असं मस्त असं मंदिराभोवती दर्शनासाठी गेलो. त्यानंतर मग प्रियू अशी पप्पाच्या हाताला धरून मस्त दर्शनासाठी आम्ही दर्शनासाठी गेलो आणि तिथे जाते. मग आम्ही तिघांनी हाताला पकडून भक्तिमय वातावरण तयार झालेलं होतं. आम्ही मग एका ठिकाणी पोहोचलो. तिथं मग आरती चालू होती, गजानन महाराजाची आरती चालू होती. तर टी व्हीवर आरती दाखवत होते, कारण प्रत्यक्ष त्या ठिकाणी सगळेजणच उभं नाही राहू शकत. तर आम्ही इथं बाहेर असं टी व्हीवर मस्त आरती बघत होतो. प्रियूला मी म्हणत होते भजन कर, टाळ्या वाजव, तर ती तसं करत होती आणि मस्त फोटो पण शूट म्हणजे व्हिडिओ पण बघत होती, व्हिडिओ कवर बघत होती. त्यानंतर मग आम्ही मस्त असं ती टाळ्या वाजवत होती आणि छान असं भजन पण करत होती आणि डाकुरे सर असे बसले होते इकडं. त्यांना थोडंसं माहिती नाही काय विचार करत होते ते. मग आम्ही त्यानंतर प्रियूनं मस्त असं भजन पण केलं, छान दर्शन पण केलं आणि तिला खूप कुतूहल वाटत होतं नवीन ठिकाणी वगैरे, मस्त लहान मुलांना वाटते ना, तर तसं तिला अगदी वाटत होतं. त्यानंतर आम्ही तिथून मंदिरातून थेट बाहेर निघालो. तर ती एवढी हॅपी होती की मी तिचा एक फोटो पण शूट केला. मला खूप आवडला की छान असा दिसत होता येलो ब्युटीवर आणि म्हणजे येलो कलरच्या ड्रेसवरचा छान असा फोटो. हा फोटो खूप आवडला होता मला. मग तिनं थोडेसे तिचे आम्ही फोटो पण शूट केले. तिला फोटो म्हटलं की खूप मस्त वाटतं, मजा वाटतं. मस्त फोटो म्हटलं की पोज देते वेगवेगळ्या, छान अशा थोड्या फोटो शूट केल्या. त्यानंतर पप्पासोबत मस्त फोटो काढत होती, पण माझ्यासोबत एक पण नव्हता फोटो काढत. जबरदस्त मी पकडून तिला 3-4 फोटो काढून घेतले, कारण बाहेर गेले की माहिती नाही माझ्यासोबत फोटोज नाही काढत ती. ते पण रुसून एक फोटो काढला होता, ती तिकडं आणि मी इकडं. या पण पोजमध्ये जबरदस्ती जवळ घेतला आणि फोटो काढला. पप्पासोबत फुल स्माईल देऊन मस्त फोटो काढत होती आणि आम्हाला सेल्फी वगैरे काढून देत होती, म्हणून आम्ही थोडंसं लांबून सेल्फी काढला. तिला कळलंच नाही हा सेल्फी काढते टाईम. मग मी एक साईडला झाली, ती एका साईडला. मग असा पूर्ण अपोजिट साईड एक आम्ही दोघींनी फोटो काढला. पप्पासोबत मात्र फुल असं स्माइली आणि छान हॅप्पी फील होऊन मस्त अशा फोटो काढत होती, वेगवेगळ्या पोज देत होती. माहिती नाही पप्पासोबत मस्त चालतं, बाहेर गेले की माझ्यासोबत फोटोज नाही काढत, म्हणून मी असं लांबून तिच्यासोबतचे फोटो व्हिडिओ घेत होते. हा एकच फोटो तिच्यासोबत एक मी काढला, जो की तिनं थोडीशी स्माईल दिली होती आणि आमच्या दोघीचा फोटो पण मस्त आला. त्यानंतर पप्पासोबतच मागं असते आणि पप्पाच्या जवळजवळच तिचं चाललेलं असतं. माझ्या का जवळ येत पण नाही आणि थांबत पण नाही. बाहेर गेले की पप्पाच करते. आणि मग त्यानंतर आम्ही मस्त असं इथलं एवढं छान नेचर आणि ब्युटी एवढी छान आहे की खूप असं छान वाटतं, मनाला शांत असं वाटतं आणि खूप खूप मस्त आणि हॅप्पी वाटायला लागतं इथं गेल्यानंतर. एकदम असं स्वच्छतेचं एक प्रतीक म्हणलं तर महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे शेगाव नगरी आहे. एवढी स्वच्छता आणि एवढं छान इथं नीटनेटकं सगळं काही असतं. खूप खूप असं सुंदर असं वातावरण असतं. मला ते ठिकाण खूप असं आवडतं. त्यानंतर प्रियू आणि पप्पाचा एन्जॉय तर चाललेलाच होता. त्यानंतर मग तिला म्हटलं थोडंसं बाई डान्स वगैरे कर, तर मग थोडं फोटोशूट म्हणजे थोडं व्हिडिओ घे, डान्स कर. तर मग थोडं डान्स करत होती. छान असं थोडासा केला, जास्त नाही. व्हिडिओ घ्यायचा म्हटलं की मग अशी पळत होती, डान्स नव्हती करत. पप्पाला म्हटलं तुम्ही दोघांनी करा, पप्पा आणि ती. मग त्यांच्या दोघांनी मिळून थोडासा डान्स वगैरे केला. मग आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे इथंच डान्सचे वगैरे थोडेसे केले आणि यांच्या दोघांचा इथं मस्त एन्जॉय चालला होता. घरी जायचं काही नाव घेत नव्हते, मस्त असं वाटत होतं राव. पण वेळ खूप कमी होता आमच्याकडे, वेळ नव्हता, कारण अचानकच ठरलं होतं, कारण आम्ही गावी जात होतो. पण गावी
गावी जाता जाता जेव्हा शेगावचं ठिकाण आलं तर तिच्या पप्पाला माहिती नाही काय वाटलं की म्हणे आपण दर्शन करून जाऊ आणि ऐन वेळेस हा प्लॅन झाला. आम्ही आलो होतो ऐन टायमिंग म्हणजे ऐन वेळी असं ठरलं. त्यानंतर प्रियू असं म्हटलं की आता मी दर्शन करते, शेवटी जायचं आहे. आणि तिनं मस्त असं शेवटी एकदा पुन्हा तिथंच मुंडकं टेकवलं, पाया पडली आणि त्यानंतर मग इथं थोडंसं म्हणत होती पप्पा मी असं करू का, पप्पा मी तसं करू का, आणि थोडंसं मस्त असं छान छान असा डान्स करत होती. वाटण म्हणजे चालत चालत तिचे असे डान्सचे प्रकार चालले होते. मग पुन्हा मी म्हणतो अगं थांब गं बाई थांब, थोडंसं व्हिडिओ घेते. पण नाही, व्हिडिओ म्हटलं की नाही मम्मा पळायची, अशी पळायची, व्हिडिओच नाही घेऊ देत. मग त्यानंतर मग थोडंसं आम्ही सगळं काही इथलं बघितलं नेचर वगैरे. इथं थोडंसं रडत होती, मम्मा माझा नाही फोटो काढायचा, माझा नाही व्हिडिओ नाही काढायचा, माझा फोटो नाही घ्यायचा असं म्हणत होती. थोडंसं मग इथं छान वाटलं तिला, तर चांगलं असं डान्स वगैरे थोडासा केला. त्यानंतर मग आम्ही आता म्हटलं निघालो थेट आता जायचं घरी म्हणून सगळं. पण खूप असं हॅप्पी वाटत, म्हणजे खूप असं नाराजगी वाटत होती, इथून जायचं काही मन नव्हतं. पण म्हटलं आता ठीक आहे, झालं 2 दिवस थांबलो, आता जावं असं निघालो आम्ही घराच्या दिशेने. तरी पण प्रियू मग आता जाते टाईम थोडंसं इथून जायचं नाही मम्मा, आपण इथेच राहू, असंच राहू, तसंच बोलत होती. मग शेवटचा हा लूक एकदा शेवटचा म्हटलं शूट करून घ्यावा आणि छान असा सुंदर असा आमचा प्रवास